So, okay, students, yesterday we had seen some short grammar topics. Okay, in these topics we have seen either or चा अर्थ होतो एकतर हे करा किंवा ते. नायदर नॉर म्हणजे ना हे ना ते, नॉट ओनली बट ऑल्सो हेच नाही तर ते सुद्धा. त्यानंतर एबल टू चा अर्थ होतो करू शकतो, या फॉर्म मध्ये आपण एबल टू वापरतो. अनेबल टू करू शकत नाही किंवा करण्यास असक्षम अशा फॉर्म मध्ये वापरतो. आणि आज आपल्याला ॲज सून ॲज पासून सुरुवात करायची आहे. सो yesterday we had seen first either or. ओके मॅम, either or ला आपण बघितलेलं चा अर्थ होतो एकतर हे किंवा ते. आता इथं आपण काही एक्झाम्पल्स घेतले होते, जसं की एकतर आज पिझ्झा खाऊ किंवा बर्गर खाऊ. सो मी तुम्हाला सांगितलं होतं आयदर स्टार्टिंगला वापरणार आणि सेंटेन्स बनणार आयदर वी विल ईट पिझ्झा ऑर बर्गर टुडे. ओके, सो जे दोन ऑब्जेक्ट असतात त्या दोन ऑब्जेक्ट मध्ये आपण काय लावतो तर ऑर त्या ठिकाणी अप्लाय करतो, जे आपण काल बघितलं होतं. त्यानंतर आपण बघितलं होतं की तू एकतर गाणे म्हणू शकते किंवा कविता. सो त्यात आपण बघितलं होतं यू कॅन आयदर सिंग अ सॉन्ग ऑर पोएम. सो हा आयदर मध्ये पण लावला तर चालेल आणि इथं सुरुवातीला पण लावला तर चालेल. त्यानंतर आपण बघितलं होतं स्टुडंट नायदर नॉर. नायदर नॉर मध्ये आपण बघितलं होतं की मी ना भात खातो ना पोळी. यामध्ये आपण बघितलं होतं ना हे ना ते. तर यात आपण बघितलं की आय नायदर ईट राईस नॉर चपाती. इथं पण आपण दोन ऑब्जेक्ट मध्ये नॉर अप्लाय केलेला आहे. ओके, हे नायदर रीड बुक्स नॉर स्टडीज. ओके, म्हणजे तो ना पुस्तके वाचतो न अभ्यास करतो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी बघितलं होतं. नायदरला स्टार्टला पण घेतलं तरी चालेल आणि सब्जेक्टच्या नंतर पण लावलं तरी चालेल. ओके, सो त्यानंतर होतं बघा स्टुडंट, आपण बघितलं नॉट ओनली बट ऑल्सो म्हणजे हेच नाही तर ते सुद्धा. जसं की मी फक्त अभ्यासच करत नाही तर काम पण करतो. तर इथं आपण बघितलं आय एम नॉट ओनली स्टडिंग बट ऑल्सो वर्किंग. इथं पण आपण स्टडिंग आणि वर्किंग या दोन ऑब्जेक्ट मध्ये काय लावलेलं बट ऑल्सो लावलेला आणि त्याच्या सुरुवातीचा हा नॉट ओनली बट ऑल्सो हा सब्जेक्ट आणि हेल्पिंग व्हर्बच्या नंतरच लावावा. लक्षात ठेवा, नंतरच लावा, तो सुरुवातीला येत नाही. सो आय एम नॉट ओनली स्टडिंग बट ऑल्सो वर्किंग. दुसरं शी इज नॉट ओनली कुकिंग बट ऑल्सो क्लिनिंग. म्हणजे ती फक्त स्वयंपाकच करत नाही तर सफाई पण करते. ओके, त्यानंतर एबल टू. ओके, या एबल टू मध्ये आपण बघितलं का मी अस्खलितपणे मराठी बोलू शकतो. ओके, म्हणजे एखादी क्रिया मी करू शकतो. तर इथं आपण म्हणू शकतो की आय एम एबल टू स्पीक मराठी फ्लुएंटली. हे बघा स्टुडंट, तिथं तुम्ही असं पण म्हणू शकता की आय कॅन स्पीक मराठी फ्लुएंटली. बट एबल टू जो आहे त्याचा वापर कसा होतो तर तो कॅन सारखा तिथं होतो. मग तुम्ही कॅनच्या ऐवजी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये बोलायचं असेल तर तुम्ही एबल टू वापरू शकता. म्हणजे आय एम एबल टू यामध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब वापरणं गरजेचं असतं. जसं की आय एम एबल टू, पण कॅन पुढच्या कंडिशनला असं होत नाही. आय एम कॅन असं होत नाही, आय कॅन होतं. कारण कॅन कुड मी तुम्हाला सांगितलं हे हेल्पिंग वर्ब सारखेच असतात. पण एबल टू ला वापरलं तर हेल्पिंग वर्बला काय करावं लागेल, सुरुवातीला वापरावं लागेल. जसं की आय एम एबल टू स्पीक मराठी फ्लुएंटली. शी इज एबल टू फिनिश ऑल हर वर्क ऑन टाइम. ओके, या सेंटेन्सला बघितल्यानंतर आपण बघितलं होतं अनेबल टू. ओके, अनेबल टू म्हणजे करण्यास असक्षम. जसं की आय एम अनेबल टू अंडरस्टँड धिस लेसन. मला हा धडा समजू शकत नाही. शी इज अनेबल टू कम टू द मीटिंग टुडे. ओके, शी इज अनेबल टू कम टू द मीटिंग टुडे. जसं की आपल्या मॅम आता ट्रॅव्हलिंग करतायत तर त्यांना पॉसिबल नाही. तर त्यांना हे सेंटेन्स आपण इथं काय करू शकतो, म्हणू शकतो. ओके, सो अशा प्रकारे आपण अनेबल टू ला काय करतो, वापरतो. अनेबल टू चाच अर्थ होतो नॉट एबल टू. ओके, एबल टू, अनेबल टू किंवा नॉट एबल टू. ओके, अशा प्रकारे आपण कालपर्यंत इथं आपण आलेलो. आता आज आपल्याला चालू करायचं होतं स्टुडंट ॲज सून ॲज. ओके, काय सुरू करणार आपण, ॲज सून ॲज. अर्थ काय होतो स्टुडंट, ॲज सून ॲजचा अर्थ होतो एखादी घटना झाल्याबरोबर. ओके, एखादी घटना झाल्याबरोबर दुसरी क्रिया त्या ठिकाणी होते किंवा एखादी क्रिया झाल्याबरोबर दुसरी क्रिया होते हे सांगण्यासाठी ॲज सून ॲजचा वापर होतो. लक्षात ठेवा स्टुडंट, ही खूप प्रॉपर आहे, तुम्हाला डेली स्पीकिंग साठी खूप कामं येणार आहे, म्हणूनच ते मी तुम्हाला इथं घेतलेलं आहे प्रॉपरली. तो बघा आता इथं काय करायचं आपल्याला, जसं की बघा मी ऑफिसला पोहोचताच बॉसने मीटिंग बोलवली. बघा एक क्रिया होता न होता लगेच दुसरी क्रिया त्या ठिकाणी काय झालेली स्टुडंट झालेली आहे का, मी ऑफिसला पोहोचताच बॉसने मीटिंग बोलवली.
ओके, अशी कंडिशन असेल तर समजून घ्यायचं त्या ठिकाणी ॲज सून ॲजचा वापर तुम्हाला करायचा आहे. ओके, ॲज सून ॲजचा वापर करायचा आहे. ओके, मग इथं बघा सेंटेन्स कसं आहे बघा, ॲज सून ॲज ओके, ॲज सून ॲज आय रीच्ड द ऑफिस ओके, आय रीच्ड ऑफिस द बॉस कॉल्ड अ मीटिंग. बघा काय सांगितलं, द बॉस कॉल्ड अ मीटिंग. मी ऑफिसला पोहोचताच बॉसने मीटिंग बोलवली. ॲज सून ॲज आय रीच्ड द ऑफिस द बॉस कॉल्ड अ मीटिंग. ओके, म्हणजे सेंटेन्सेस घेतलेले बघा फक्त स्टुडंट ॲज सून ॲजचा वापर केलेला आहे. एक क्रिया होताच लगेच दुसरी क्रिया त्या ठिकाणी झालेली. दुसरं बघू, जसे की घंटा वाजली तसे सर्व मुले बाहेर पळाली. बरोबर, म्हणजे एक क्रिया होताच दुसरी क्रिया लगेच बघा, ॲज सून ॲज द बेल रँग all the kids ran outside. Okay, as soon as the bell rang all the kids ran outside. जसे घंटा वाजली तसे सर्व मुले बाहेर पळाली. नेक्स्ट, त्याला नोकरी मिळताच त्याने नवीन घर घेतले. ओके, तर इथं कसं होईल बघा, as soon as he got the job he bought a new home. ओके, बघा काय सांगितलं, as soon as he got the job he bought a new house. बरोबर, त्याला नोकरी मिळताच त्याने नवीन घर घेतले. मी तुला कॉल करताच तू फोन उचल. बरोबर, as soon as I call you pick up the phone. पाऊस थांबताच आम्ही बाहेर खेळायला गेलो. ओके, मग इथं काय आलं, as soon as the rain stopped we went out to play. ओके, we went out to play है ना. तर अशा प्रकारे स्टुडंट्स आपण काय करतो, तर as soon as चा वापर करतो. आता बघा स्टुडंट्स इथं दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. दोन गोष्टी आहे. कोणती गोष्ट माहिती का, हे बघा या सेंटेन्स मध्ये कसं होतं माहिती का, हे बघा असं होतंय बघा, की हे बघा मी ऑफिसला पोहोचताच, बघा पोहोचताच ताच शब्द आलेला. ओके, इथं बघा त्याला नोकरी मिळताच, मिळताच मी तुला कॉल करताच. ओके, पाऊस थांबताच. ओके, तर लक्षात ठेवा स्टुडंट, असं तासची कंडिशन असेल त्यानंतर दुसरं आहे बघा, जसे आणि तसे. जसे हे काम झाले तसे तू ते काम केले. असं जसे आणि तसेची जर कंडिशन असेल तर तेव्हा काय वापरायचं आहे, ॲज सून ॲज. तासची कंडिशन असेल तर ॲज सून ॲज. आणि त्याचबरोबर बरोबर शब्द पण आपण घेतो. जसे की कसं माहिती आहे बघा, इथं तुम्ही असं म्हणू शकता बघा 4 नंबरच्या सेंटेन्समध्ये, मी तुला कॉल केल्याबरोबर तू फोन उचल. बरोबर, तर ह्या कर्ताच्या जागी आपण बरोबर पण काय करू शकतो, तिथं घेऊ शकतो. तर अशा प्रकारे या 3 कंडिशनचे सेंटेन्स वाटले ना तुम्हाला, तात जसं की एखादं तू घरी पोहोचताच, ओके, शाळेची घंटा वाजताच, ओके, मी तुला कॉल करताच, पाऊस थांबताच, ओके, किंवा जसा पाऊस थांबेल तसे खेळायला जाऊ, असं जसे तसे आणि त्याच्या जागी बरोबर असं जर सेंटेन्सचं स्ट्रक्चर असेल तर समजून घ्यायचं स्टुडंट्स त्या ठिकाणी तुम्हाला ॲज सून ॲजचा काय करायचा आहे, तर वापर करायचा आहे. ओके, आता आपण या ठिकाणी प्रॅक्टिस मध्ये बघूया. सो आता आपण दॅटचा वापर बघणार आहे मॅम. आता दॅट म्हणजे कोणता? तर तो दिस, दॅट, दिस, दोजचा दॅट नाही बघणार हां. तो म्हणजे त्याची स्पेलिंग सेम आहे, पण याचा इथं अर्थ काय बघणार आहे आपण, जो मराठीमध्ये आपण यूज करतो ना की, है ना? आपण नाही का म्हणतो, मी तुला सांगितले होते की या ठिकाणी येऊ नको. तर असं जे की येतो ना मध्ये, त्यासाठी आपण इंग्लिशमध्ये काय वापरतो? हा दॅट वापरतो. ओके, हा दॅट वापरतो. मग कशाप्रकारे सेंटेन्स होतं ते बघूया आपण. बरोबर? मग सेंटेन्स बघा, मला माहीत आहे की तो आज येणार नाही. मग बघा मला माहीत आहे साठी काय घेऊ? आय नो. ओके. आणि मग ही साठी काय घेतलं बघा आपण दॅट. ओके. आय नो दॅट की तो आज येणार नाही. ही इज की तो आज येणार आहे. जर येणार आहे आहे. तो कसं होईल? ही इज कमिंग टुडे. ओके बघा. आय नो दॅट ही इज कमिंग टुडे. ओके. दुसरं होतं बघा, ती म्हणाली की तिला नवीन नोकरी मिळाली. शी सेड दॅट शी गॉट अ न्यू जॉब. मला वाटते की हा प्लॅन चांगला आहे. आय थिंक दॅट दिस प्लॅन इज गुड. शिक्षक म्हणाले की उद्या परीक्षा आहे. द टीचर सेड द टीचर सेड दॅट देअर विल बी अन एक्झाम टुमॉरो. मी ऐकले की तुम्ही पास झालात. आय हर्ड दॅट यू पास दी एक्झाम. ओके, आय हर्ड यू पास यू आय हर्ड दॅट यू पास दी एक्झाम. तो सिंपल आहे, फक्त कीच्या जागी तुम्हाला काय करायचं, दॅटचा यूज करायचा आहे.
आता बघा स्टुडंट्स, हा जो देअर आहे ना, याचा वापर आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके. आता देअरचा एक अर्थ तुम्हाला माहित आहे. देअर म्हणजे काय? तेथे. जसं की हेअर म्हणजे येथे. तसं देअरचा वापर आपण काय करतो? देअर म्हणजे तेथे. पण या ठिकाणी देअरचा आपण काही वेगळा पण वापर या ठिकाणी बघणार आहे. आता तो कोणता वापर होतो ते बघा. बरोबर? जसं की आपण सांगतो बघा. आता 2 कन्सेप्ट बघणार आहे. त्यातली पहिली कन्सेप्ट जी मी तुम्हाला आता सांगितली तीच आहे. ओके. आणि ती कोणती आहे तर जसे की बघा तेथे एक झाड आहे. मग तुम्ही कसं म्हणणार अ ट्री इज देअर. ओके. किंवा याला असं पण म्हणू शकता देअर इज अ ट्री. तेथे कोणी आहे. समवन इज देअर किंवा देअर इज अ समवन. मी तेथे गेलो. आय वेंट देअर. तेथे 2 झाडे आहेत. 2 ट्रीज आर देअर. तर हे तर आपल्याला माहित आहे. या तेथेच्या कन्सेप्टसाठी आपण काय करतो? देअरचा वापर करतो. जसं की हे बघा इथे तेथे, तेथे, तेथे आणि या ठिकाणी पण तेथेचा वापर आपण केलेला. आता नेक्स्ट आहे बघा. तेथे एक घर आहे. बरोबर? बघा. तेथे एक घर आहे. मग तुम्ही कसं या ठिकाणी आपण प्रॅक्टिस आता करणार. तर एकदा प्रॅक्टिस करून घेऊया आपण. ओके. आता बघा स्टुडंट्स या ठिकाणी की वी हॅव ऑलरेडी लर्न दॅट अ सिंपल सेंटेन्स जनरली कंप्राइजेस. आपण याच्या अगोदर टेन्सेसमध्ये बघितलं ना स्टुडंट्स, की सिंपल सेंटेन्स जे असतात ते कसे बनतात? सब्जेक्ट असतो, व्हर्ब असतो आणि ऑब्जेक्ट असतो. बरोबर? हे आपण टेन्सेसमध्ये बघितलं. बट इन केस इफ आयदर सब्जेक्ट ऑर ऑब्जेक्ट इज मिसिंग. बघा सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट. बरोबर? म्हणजे एकतर सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट आयदर ऑर यूज केलात बघा इथं. एकतर सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट जर त्या सेंटेन्स मधून मिसिंग असेल, तर त्याची जागा कशाने फुलफिल करायची तुम्हाला? देअरने फुलफिल करायची आहे. देअर इज टू बी यूज्ड इन प्लेस. बरोबर? आता ते कसं? इथं बघा. आता बघा इथे ही कन्सेप्ट 2 आहे. मग जसं की बघा, इफ वी से एक पुस्तक होते, है ना? आपण म्हणतो ना, एक पुस्तक होते. ओके. मग एक पुस्तकसाठी काय वापरणार स्टुडंट्स आपण बघा आता इथं बघा. सब्जेक्ट काय आहे? तर एक पुस्तक आहे. सुरुवातीला आहे ना, मग एक पुस्तक काय आहे? इथं सब्जेक्ट आहे. एक पुस्तक. हां, एक पुस्तक इंग्लिशमध्ये आपण काय म्हणूया बघा इथं पुढे लिहिलंय अ बुक. कारण मी तुम्हाला सांगितलं एक साठी अ वापरतो. एक पुस्तक. बट ऑब्जेक्टमध्ये काय झालं इथं? नथिंग काहीच ऑब्जेक्ट नाही इथं. बरोबर? ऑब्जेक्ट मिसिंग आहे. बरोबर? ऑब्जेक्ट मिसिंग आहे. मग आता अशा कंडिशनमध्ये काय म्हणणार तुम्ही बघा. देअरफॉर वी विल बी यूज देअर इन प्लेस ऑफ ऑब्जेक्ट. मग अशा वेळेस ऑब्जेक्टच्या जागी आपण काय करणार तर देअरचा वापर करणार. मग कसं म्हणणार आपण? अ बुक वॉज देअर. ओके. बघा एक पुस्तक होते. अ बुक वॉज. कारण आता तुम्ही शब्दशः जर घेतलं तर कसं घेणार आहे मॅम? हे बघा सिंपल करून सांगतो अजून. बघा एक साठी तुम्ही अ घेणार. बुकसाठी तुम्ही पुस्तकसाठी तुम्ही बुक घेणार. होतेसाठी तुम्ही वॉज घेणार. पण मग सेंटेन्स कसं होईल? अ बुक वॉज. बरोबर? अ बुक वॉज. मग त्याचं असं बघा ऐकण्यात बी काहीतरी असं वाटतंय का काहीतरी कमी आहे. मग आपण काय केलं? अ बुक वॉज देअर. बरोबर? अ बुक वॉज देअर. मग ऑब्जेक्ट मिसिंग होतं तर त्या कंडिशनमध्ये काय केलं आपण? तर देअरचा वापर त्या ठिकाणी केला. आणि यालाच आपण काय करू शकतो बघा स्वॅप करून दुसऱ्या प्रकारे सांगू शकतो का देअर वॉज अ बुक असं पण म्हणू शकतो आपण. ओके. देअर वॉज अ बुक. ओके. सो ही दुसरी कन्सेप्ट. नेक्स्ट या देअरचा काय केलेला वापर केलेला, की जेव्हा आपण असं सेंटेन्स बघतो, तेव्हा आपल्याला काय करायचं असतं, तर देअरचा वापर करायचा असतो. त्याला स्वॅप करून आपण अशा प्रकारे सांगू शकतो. ओके. बाकीचे सेंटेन्स या ठिकाणी आहेत. आता नेक्स्ट आहे बघा एपिस्ट्रॉफ कसा यूज करणार. ओके. आता हा खूप प्रॉपर म्हणजे खूप छान टॉपिक आहे. त्याला व्यवस्थित समजून घ्या आता. एकदा म्हणजे खूप इम्पोर्टंट आहे. एपिस्ट्रॉफ कशाला म्हणतात बघा. तर एपिस्ट्रॉफ काय असतं बघा स्टुडंट, यूज ऑफ एपिस्ट्रॉफमध्ये सिंपल आपण काय करतो, असा एपिस्ट्रॉफचं साइन देतो आणि त्याच्यानंतर येस लावतो. तर असं कधी होतं ते बघा. खूप जण असं कधी पण लावून देतात. हां, असं हे जे आहे ना, हे कधी पण लावून देतात. तर असं कधी पण होत नाही. आणि कधी-कधी प्लुरल करायचं असलं तरी काही स्टुडंट्स असं लावतात. तर ते प्लुरलला पण होत नाही. लक्षात ठेवा एपिस्ट्रॉफ एखाद्या गोष्टीचं पोझिशन सांगण्यासाठी होतं. काय सांगण्यासाठी होतं स्टुडंट्स? पोझिशन म्हणजे मालकी हक्क दाखवण्यासाठी होतो. जसं की बघा समीर्स पेन म्हणजे त्याला आपण लिहू शकतो पेन ऑफ समीर. बरोबर? काय? पेन ऑफ समीर. समीर्स पेन किंवा पेन ऑफ समीर तुम्ही म्हणू शकता. इट इज समीर्स पेन किंवा धिस पेन ऑफ समीर. ओके. किंवा दिस इज द पेन ऑफ
समीर असं म्हणावं लागेल आपल्याला. मग समीर पेन त्या ऐवजी तुम्ही काय म्हटले, पेन ऑफ समीर म्हटले. ओके, म्हणजे ऑफची जागा काय केलेली, या एपिस्ट्रॉफ ने घेतलेली. बरोबर. जसं की तुम्ही म्हटले, इट इज मराठीज सब्जेक्ट है ना, किंवा इट इज मराठीज लेक्चर. जसं टाइम टेबल मध्ये लिहिले, इट इज मराठीज लेक्चर असं म्हणले तुम्ही, किंवा इट इज हिंदीज लेक्चर, किंवा इट इज मॅथ्स लेक्चर. बरोबर. सो का, कारण तुम्ही असं बी म्हणू शकतो होते, इट इज लेक्चर ऑफ मॅथ. बरोबर, इट इज लेक्चर ऑफ मॅथ, इट इज लेक्चर ऑफ हिंदी. तर या ऑफची जागाच काय केलेली, तर या अपॉस्ट्रॉफ ने काय केलेली असते, घेतलेली असते. बरोबर. अजून काही एक्झाम्पल बघूया. जसे की बघा, स्कूल्स गेट म्हणजे गेट ऑफ स्कूल. बरोबर, गेट ऑफ स्कूल. ओके, दिस इज गेट ऑफ स्कूल, किंवा दिस इज स्कूल्स गेट असं म्हणू शकतो तुम्ही. दिस इज स्कूल्स गेट किंवा दिस इज गेट ऑफ स्कूल. दिस इज सिटीज पार्क, पार्क ऑफ सिटी. शॉप्स बोर्ड, बोर्ड ऑफ शॉप. हाऊसेस रूफ, रूफ ऑफ हाऊस. कार इंजिन, इंजिन ऑफ कार. फोन्स बॅटरी, बॅटरी ऑफ फोन. बुक पेज, पेज ऑफ बुक. टेबल्स ड्रॉवर, ड्रॉवर ऑफ टेबल. क्लॉक टाइम, टाइम ऑफ क्लॉक. ओके, अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता स्टुडंट, याचा वापर या ठिकाणी करू शकता. ओके, आणि आपण या ठिकाणी ला समजून घेतलेला आहे. आता चा यूज समजला का स्टुडंट? ओके, आता प्रॅक्टिस करूया आपण. स्पीक हा खूप छोटा पार्ट आहे, बट खूपच भारी आहे डेली यूज साठी. लेट, लेट मीन्स गिव्हिंग परमिशन, लाईक लेट हिम स्पीक. आता बघा मॅम, लेटचा अर्थ काय होतो स्टुडंट्स, बघा लेटचा अर्थ होतो गिव्हिंग परमिशन, परमिशन देण्यासाठी. ओके, परमिशन देण्यासाठी लेटचा वापर करतो. जसे की बघा, लेट हिम स्पीक. बरोबर, काय लेट हिम स्पीक, मग लेट हिम स्पीकचा अर्थ काय होतो ते ऐका. जेव्हा आपण असं म्हणतो ना, एखादी गोष्ट मला करू द्या, एखादी गोष्ट त्याला करू द्या, जसं इथं झालंय बघा, लेट हिम स्पीक म्हणजे काय, तर त्याला बोलू द्या. ओके, त्याला बोलू दे किंवा बोलू द्या. ओके, मग असे जेव्हा आपण हे असे जे सेमचे सेंटेन्स असतात ना, मला ही गोष्ट करू दे, त्याला ते करू दे, त्याला स्वयंपाक करू दे, हे दे, जेव्हा सेन्स डेचा सेन्स असतो ना तेव्हा आपण कशाला वापर करतो, तर लेटचा वापर करतो. मी खूप वेळा खूप जणांना ऐकलं पण असेल बोलताना, लेट मी स्पीक म्हणजे काय, मला बोलू दे. ओके, अजून काही सेंटेन्सेस बघू बघा. लेट अस इट, आम्हाला खाऊ द्या. लेट देम वेट, त्यांना वाट पाहू द्या. लेट हिम डिसाइड, त्याला ठरवू द्या. लेट मी हेल्प, मला मदत करू द्या. लेट अस स्टार्ट, आम्हाला सुरू करू द्या. लेट देम लिव्ह, त्यांना जाऊ द्या. लेट हर चूज, तिला निवडू द्या. लेट हिम रेस्ट, त्याला विश्रांती घेऊ द्या. लेट मी आन्सर, मला उत्तर देऊ द्या. लेट अस गो टू द मार्केट, आम्हाला बाजारात जाऊ द्या. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी काय केलेलं आहे स्टुडंट, आपण हे सेंटेन्सेस यूज केलेले आहे. तो लेटचा अर्थ काय होतो, तर एखादी गोष्ट करून देणे. ओके, जसं की तुम्हाला म्हणायचंय का, मला संपू दे, माझं बोलणं मला संपू दे. सो लेट मी स्पीक, लेट मी फिनिश. बरोबर, असं तुम्ही काय करू शकता, वापरू शकतो. सो या लेटचा अर्थ काय होतो, परमिशन साठी आपण करतो, ज्यामध्ये दे, द्या, दी तर काय असतो, सेन्स असतो, तेव्हा आपण काय करतो, लेटचा वापर करतो. समजलं का स्टुडंट? चला ठीक आहे. आता प्रॅक्टिस करूया आपण. आपण बघितलं बघा, आयदर ऑर म्हणजे एकतर हे किंवा ते. ओके, नायदर नॉर म्हणजे ना हे ना ते. नॉट ओनली बट ऑल्सो हेच नाही तर ते सुद्धा. याला नाही बघितलं आपण. एबल टू जे आहे त्याचं बघितलं आपण, एखादी गोष्ट करू शकतो. अनेबल टू नाही करू शकत. ऍज सून ऍज, जसे तसे किंवा तास किंवा बरोबर, या तीन सेन्स जेव्हा असतो तेव्हा आपण याला वापरतो. दॅटचा अर्थ होतो ते किंवा की. देअर म्हणजे तेथे. अपॉस्ट्रॉफ अल्पविरामचा मी तुम्हाला सांगितलं पोझिशन म्हणून वापरतो. आणि लेटचा अर्थ होतो करू द्या. या ग्रामर पैकी तुम्हाला कोणता नाही समजलेला ते फक्त आता तुम्ही मला सांगा या ठिकाणी.